जीवन जगत असताना काही लोक कळत नकळत असं वळण घेतात ज्याचा त्यांना पुढे जाऊन पश्चाताप होतो। लग्न असो व प्रेमाबाबत अनेकदा चुकीचे निर्णय घेतले जातात आणि मग चुकीची जाणीव होते। ब्रिटनमधील एका महिलेसोबत असंच काहीसं झालं आहे। पती आणि लेकरांना सोडून तिने असा काही निर्णय घेतला की तिला आता पश्चाताप होत आहे। ही महिला काही वर्षांआधी केन्यामध्ये फिरायला गेली होती। तिथे ती एका आदिवासी तरुणाच्या प्रेमात पडली। महिला त्याच्या मागे इतकी वेडी झाली की तिने पतीला सोडलं आणि 3 लेकरांना दूर केलं। त्यानंतर आदिवासी तरुणासोबत लग्न केलं। पण नंतर असं काही घडलं की दोघांचं नातं तुटलं आणि लग्नाच्या साधारण 30 वर्षांनंतर महिलेला आपल्या चुकीचा पश्चाताप झाला। ब्रिटनमधील शेरिल थॉमस गुड ही 34 वर्षाची असताना केनियामध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेली होती। तिथे ती मसाई या आदिवासी जमातीतील तरुण डॅनियल लिकमॅन्चो याच्या प्रेमात पडली। पण आता शेरिलला तिच्या या निर्णयाचा पश्चाताप होत आहे। शेरिलने तिची कहाणी शेअर करत इतर सुट्टीवर गेल्यावर प्रेमात पडण्याबाबत सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे। शेरिल इंग्लंडच्या ऑइल ऑफ व्हाईटमध्ये आरामाचं जीवन जगत होती। त्यावेळी ती बालपणीच्या काही समस्या आणि मोडण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नात्याचा सामना करत होती। एक दिवस ती चर्चमधील मैत्रिणीच्या सल्ल्यावरून केनियातील मोसांबामधील बांबुरी बीच हॉटेलमध्ये पोहोचली। इथेच तिची भेट पारंपरिक आदिवासी नृत्य करणाऱ्या टीममधील डॅनियलसोबत झाली। डॅनियलचा साधेपणा आणि भौतिक गोष्टींमध्ये नसलेला इंटरेस्ट पाहून शेरिल त्याच्याकडे आकर्षित झाली। ती डॅनियलच्या प्रेमात इतकी अडकली होती की 3 आठवड्यांनी यूकेला परत येऊन तिने पती आणि 3 लेकरांना सोडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर शेरिल पुन्हा केनियाला परत गेली आणि डॅनियल सोबतच त्याच्या जमातीतील लोकांसोबत राहू लागली। ती बकरीच्या चामड्यावर झोपत होती, आगीवर जेवण शिजवत होती। 1995 मध्ये शेरिल आणि डॅनियल इंग्लंडला परतले आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मसाई समाजाचे पारंपरिक कपडे घालून लग्न केलं। मग डॅनियल शेरिलच्या लेकरांसोबत ऑइल ऑफ व्हाईटमध्ये राहू लागला। त्यांच्या एका मुलीचा मिस्टीचा जन्म झाला। आता ती 27 वर्षांची आहे। सुरुवातीची काही वर्ष तर सगळं काही ठीक सुरू होतं, पण लवकरच शेरिलला जाणीव झाली की डॅनियल आता आध्यात्मिक राहिलेला नाही। तो आता धन आणि भौतिक सुखाच्या मागे धावू लागला होता। मोठं घर, महागडे कपडे आणि आपल्या परिवाराला पैसे पाठवण्याचा हट्ट करू लागला। शेरिल सांगते की मला वाटू लागले की मी केवळ एक खाऊ घालणारी व्यक्ती राहिली आहे। मला खूप पश्चाताप होत आहे, खास करून मुलांवर पडलेल्या प्रभावाबाबत। डॅनियलच्या बदललेल्या सवयी तिला खटकत होत्या। वाद इतके वाढले की नंतर 1999 मध्ये त्यांचा संसार मोडला आणि त्यांनी घटस्फोट घेतला। शेरिल सांगते तिने नातं केवळ यासाठी निभावलं कारण तिला समाजाला चुकीचं सिद्ध करायचं होतं। तिला सगळ्यात मोठा पश्चाताप हा आहे की तिची मुलं डॅनियलला एक स्थिर पिता म्हणून स्वीकारू शकले नाही। त्यांनी खूप काही गमावलं आहे। आता शेरिल म्हणते की ती आता पुन्हा लग्न करणार नाही। ती तिची 4 मुलं स्टीव, टॉमी, क्लो आणि मिस्टी सोबत शांततेत जीवन जगत आहे। डॅनियल सध्या आइल ऑफ व्हाईटमध्येच राहतो आणि एका सुपरमार्केटमध्ये काम करतो।